आजचा अनुभव खरंच अंगावर काटा येण्यासारखा आहे. तुमचेच अनुभव, लोकांचे अनुभव आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पाठवतो. तुमच्याकडे देखील श्री स्वामी समर्थांची प्रचिती किंवा तुम्हाला आलेला अनुभव जर लोकांच्यापर्यंत अशा व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल फॉर्म ओपन होईल. त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव जर व्हिडिओमध्ये घ्यायचं असेल तर, जर नसेल तर नाव न टाकता तुम्ही तुमची स्टोरी तिथं लिहा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. तो व्हिडिओ देखील लवकरच तुमच्या भेटीस येईल. आजचा जो अनुभव आहे, कर्जबाजारी जी लोकं आहेत किंवा कर्जबाजारी जी लोकं झाले त्यांच्यासाठी हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आजचा अनुभव आहे कविताताईंचा. कविताताई म्हणतात, स्वामी समर्थांनी आम्हाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढलं. मी ही गोष्ट मुद्दाम सांगत आहे कारण आज अनेक कुटुंब कर्ज, व्याज आणि आर्थिक अडचणींमध्ये खूप अडकली आहेत. आम्ही त्याच संकटातून गेलो आहोत आणि त्या संकटातून कसं बाहेर पडायचं हे आजच्या अनुभवामध्ये मी सांगणार आहे. आमच्या घरात अचानक मोठ्या अडचणी सुरू झाल्या होत्या. घर चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. गरज भागवण्यासाठी आम्ही लोकांकडून शेवटी व्याजाने पैसे घेतले. सुरुवातीला वाटलं की व्याज तर भरायचं आहे, थोड्या दिवसात सगळं पैसे परत देऊन सगळं काही ठीक होईल आणि पैसे देखील आम्ही वेळेवर परत करू. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं बरं का. महिने जात होते, परिस्थितीनुसार काही सुधारणा होत नव्हती. घरात उत्पन्नच येत नव्हतं. जे उत्पन्न यायचं ते व्याजात जायचं आणि व्याज देखील वाढतच होतं. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते ते रोज फोन करायला सुरुवात केले होते. काही जण तर थेट आमच्या घराच्या दारात येऊन आरडाओरडा करायला सुरुवात केली होते. शेजाऱ्यांसमोर, भाऊबंधांसमोर आमचा अपमान व्हायला लागला होता. आज पैसे द्या नाहीतर पोलिसात तक्रार करतो, घर जप्त करतो, कोर्टात खेचतो, अशा वेगवेगळ्या धमक्या आम्हाला रोजच्या झाल्या होत्या. त्या दिवसात आमच्या घरात शांतता नावाचा प्रकारच नव्हता. प्रत्येक दाराची बेल वाजली की हृदयाची धडधड वाढायची. कोण पुन्हा पैसे मागायला आलं असेल, कोण किती शिव्या देईल, कोण किती धमक्या देईल, यावेळी मारणार तर नाही ना, अशी भीती वाटायला लागली होती. रात्रभर झोप लागत नव्हती. दिवसभर चिंता आणि डोळ्यात फक्त अश्रू असायचे. एवढंच आयुष्य उरलं होतं. माझ्या नवऱ्यावर तर या सगळ्याचा खूप मोठा मानसिक परिणाम झाला होता. तो सतत स्वतःलाच दोष द्यायचा. माझ्यामुळे घर उद्ध्वस्त झाले, मी कोणालाच तोंड दाखवू शकत नाही, असं म्हणत तो पूर्णपणे खचून गेला होता. एक दिवस त्याने आयुष्य संपवण्याचा विचार केला होता. त्यानं माझ्यासमोर बोलून देखील दाखवलं की मला आता भास झालंय, मी आता नाही राहणार, मी हे सगळं संपवून देतो. तो क्षण माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. मी त्याला धीर दिला. रडत रडत श्री स्वामी समर्थांच्या चरणी बसले. त्या दिवशी गुरुवार होता आणि अंगावर काटा येतो. आजही मला तो दिवस पूर्णपणे आठवतो. मी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून एकच मनापासून प्रार्थना करत होते, स्वामी, आमची काय चूक झाली असेल हो, पण आमचा संसार वाचवा स्वामी. माझ्या नवऱ्याचं मनोधैर्य परत द्या. तो आयुष्य संपवायचा विचार करतोय स्वामी. एक मुलगी म्हणून माझ्या नवऱ्याचं जर आयुष्य संपलं तर कसं वाटेल, तुम्ही एकदा विचार करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आम्हाला संकटातून बाहेर काढा स्वामी. त्या दिवसापासून मी स्वामी समर्थांचा मनापासून जप सुरू केले. रोज नामस्मरण करायचे. प्रार्थना आणि विश्वास. मी एक गोष्ट ठरवली होती, काहीही झालं तरी स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि आशा सोडायची नाही. हळूहळू अचानक परिस्थिती बदलायला लागली. माझ्या नवऱ्याला त्याच्या कामात चांगल्या संधी मिळू लागल्या. बंद पडलेली कामं पुन्हा सुरू झाली. हे मी फक्त असंच सांगत नाही आहे, तर हे टाईप करताना दादा माझ्या डोळ्यात अजूनही अश्रू आहे. मेहनतीला योग्य मोबदला मिळू लागला होता. घरात थोडे पैसे देखील उरायला लागले होते. आम्ही खर्च देखील कमी केला होता. जे मिळेल त्यातून आधी कर्ज फेडायचं हाच नियम केला होता. एक एक करून प्रत्येकाचं देणं आम्ही परत करू लागलो. जे दारात यायचे त्या सगळ्यांना आम्ही मान खाली घालून आधी उभं राहायचो, पण आता मान वर करून त्याचे पैसे प्रामाणिकपणे परत करायला लागलो होतो.
काही महिने गेले आणि एक दिवस असा आला की आमच्यावरचं शेवटचं कर्ज देखील फेटलं. त्या दिवशी माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, कारण आम्ही फक्त कर्जमुक्त झालो नव्हतो, तर आमची भीती, अपमान आणि निराशेच्या कैदेतून मुक्त झालो होतो. आज माझा नवरा आनंदाने काम करतो, घरात शांतता आहे, 2 वेळचं अन्न बिनधास्तपणे आणि निर्धास्तपणे आम्ही खातो. रात्री झोपताना कसलीच भीती वाटत नाही. दाराची बेल वाजली की काळजी वाटत नाही. आमच्या घरात पुन्हा हसू परतलंय. हा माझा अनुभव कोणालाही अंधश्रद्धेकडे नेण्यासाठी नाही, पण इतकंच सांगायचं आहे की संकट कितीही मोठं असलं तरी श्री स्वामी समर्थ नक्की आपल्या सगळ्यांना मदत करतात. धैर्य तेवढं सोडू नका, प्रयत्न थांबवू नका. श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हे मेहनत या दोघांनीच साथ करेल अशी आहे. अंधारातून प्रकाशाचा मार्ग सापडू शकतो, फक्त श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ आमच्या संसारावर अशीच कृपा कायम ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. खरंच हा अनुभव मनाला चटक लावून देण्यासारखा होता, कारण आज 10 पैकी 9 लोकांच्यावरती कर्ज आहे आणि त्या 9 पैकी 8 लोकांनी व्याजाने पैसे काढलेत. आणि ही खरी परिस्थिती आहे की व्याजाचा हा जो पैसा असतो त्याचं व्याजच भरण्यामध्ये आपण एवढे अडकलो जातो की मुद्दल आपण कधी भरूच शकत नाही. पण या सगळ्यातून आपल्या कामामध्ये कसं मन लावलं पाहिजे किंवा श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवून ते जे पॉझिटिव्ह एनर्जीवरती काम केलं पाहिजे, मन कसं शांत ठेवलं पाहिजे, या ताईंनी जसा आपला अनुभव सांगितला त्यावरनं खरंच कळतं की अजिबात काळजी करू नका. जशी चांगली वेळ राहत नाही तशी वाईट वेळही राहत नाही. काही दिवस अडचणीचे असतात, पण त्यानंतर सुख हे निश्चित असतं. त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या फॉर्मवरती क्लिक करून तुमचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. बाकी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. तुमचं सगळं कर्ज, तुमचं सगळं टेन्शन, तुमचा सगळा ताणतणाव हा स्वामी समर्थ कमी करावेत, हीच मी त्यांच्यासमोर प्रार्थना करतो. बाकी आपण अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. असे अनेक व्हिडिओ, लोकांचे अनुभव ह्या चॅनलवरती भरपूर आहेत. तुम्ही इथं क्लिक करून ते चॅनल्सवरती व्हिडिओ बघू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.